नात्यांवरचा विश्वास आणखी दृढ करणारी पुण्यातल्या सावंत कुटुंबियांच्या घरात एका मुलीचा जन्म झाला। ही मुलगी जन्माला आली ती सावंत कुटुंबियांसाठी सुखाची भरभराट घेऊनच। तिच्या जन्माने आनंदी आनंद तर झालाच आणि तिच्या भावाला जीवदानही मिळालं। पाहूया नात्यांची सुंदर गुंफण असलेली ही गोष्ट। पुण्यातल्या राजनंदिनीचा जन्म झाला तोच मुळी तिच्या भावाला जीवदान देण्यासाठी आणि सावंत कुटुंबियांच्या घरातलं सुख पुन्हा आणण्यासाठी। पुण्यातल्या सावंत दाम्पत्याच्या पृथ्वीराज आणि राजनंदिनी या मुलांकडे पाहिलं तर साधारण वर्षभरापूर्वी या दोघांवरही मोठी सर्जरी झाली असं वाटणारही नाही। पृथ्वीराजला वयाच्या 3ऱ्या वर्षी थॅलेसेमिया झाला। या आजारामुळे रक्त देण्यासाठी पृथ्वीराजला वारंवार हॉस्पिटलमध्ये न्यावं लागायचं। त्याचवेळी त्यांची भेट डॉक्टर विजय रामन यांच्याशी झाली। सावंत दाम्पत्याला जर दुसरं मूल झालं आणि त्या बाळाचा बोन मॅरो मॅच झाला तरच पृथ्वीराजच्या आजारावर तोडगा निघेल असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं। सुरुवातीला गोंधळात असलेल्या सावंत दाम्पत्यानं डॉक्टरांचा हा सल्ला मानला आणि राजनंदिनीचा जन्म झाला। राजनंदिनी फक्त 7.5 महिन्यांची असताना ऑपरेशन करण्यात आलं आणि ते यशस्वीही झालं। त्यात लहान मुलगी 7 महिने आणि 17 दिवसाची होती तेव्हा ती, आणि तिचा बोन मॅरो घ्यायचं म्हणजे तिच्या शरीरामधलं तिला रक्तदान करायला लावायचं असा प्रकारचा तो चॅलेंज होता। त्याच्यात म्हणून आमचे भूल देणाऱ्या डॉक्टरांचं पण क्रेडिट आहे की त्यांनी तिला भूल दिली आणि त्याच्यावरून आम्ही तिच्या वजनाप्रमाणे जेवढं पाहिजे होतं तेवढे आम्ही सेल्स काढले। राहिलेले सेल्स आम्ही नाळमधनं दिले, म्हणजे असं होप केलं की ते दोन्ही गोष्टी काम करतील आणि सक्सेसफुली ते गोष्ट घडली। आता पृथ्वीराजची प्रकृती चांगली आहे। गेल्या 11 महिन्यांपासून त्याला रक्त द्यावं लागलेलं नाही। डॉक्टरांच्या रूपात देव आणि मुलीच्या रूपात जीवनदायिनी मिळाल्याचं त्यांचे आईबाबा सांगतात। रामानंद सरांनी की आपण ऑपरेशन तर करणारच आहे, जे होईल ते आमच्या नशिबाने होईल असं आम्ही ठरवलं आणि आम्ही ते घरातल्या लोकांनी विचार करून ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला। ऑपरेशन केलं, बऱ्यापैकी म्हणजे सक्सेसच झालं ऑपरेशन। त्याच्यात आमची मुलगी त्याच्यासाठी एक मोठं वरदान ठरले आमच्यासाठी आणि त्याच्यासाठी। तिचं बलिदान व्हायला गेलं नाही। तिने एवढ्याशा 8 महिन्याची असताना तिचं स्वतःचं शरीरातून बोन मॅरो काढून म्हणजे आमच्या मोठ्या मुलासाठी दिला। हे ऑपरेशन झालं त्यावेळी राजनंदिनी ही देशातली सगळ्यात लहान बोन मॅरो डोनर असेल याची पुसटशी कल्पनाही डॉक्टरांना नव्हती। मात्र नुकताच भारत स्टेम सेल रजिस्ट्रीचा रेकॉर्ड प्रसिद्ध झाला त्यावेळी राजनंदिनी ही सर्वात लहान डोनर असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं। आता तिचं नाव लिम्का आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। राजनंदिनीचं नाव गिनीज बुकमध्ये जाईलही, पण तिच्या जन्मानंतर सावंत कुटुंबियांचं सुख परत आलंय तो आनंद कशातच मोजता येणार नाही। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।